या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर। आता मटन व चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ सोलापूर। असं वाटतं आता ते तुमचंच भाषण फक्त ऐकतील आणि आपण 4-5 प्रभाग फिरलो। 4-5 प्रभागात मामा आपले बंधू तर खूप मोठ्या संख्येने आहेत, पण माननीय उपमुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे लाडके दादा अजितदादा पवार यांच्या लाडक्या बहिणी याच नाही तर सगळ्याच प्रभागात खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आणि मामा या विधानसभेच्या निवडणुकीपासून आपण पाहतोय की जेव्हा जेव्हा या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत उभा आहेत, तेव्हा नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्याच उमेदवारांचा विजय हा निश्चित असतो। म्हणून मला असं वाटतं की या लाडक्या बहिणी असतील किंवा आपले सगळे लाडके बंधू असतील, हे सगळे या प्रभागातच नव्हे तर आपल्या पूर्ण सोलापूरमध्ये तौफिक भाई आपला इतका उत्साह आहे की तुम्ही तर निवडून येतालच, परंतु आता सगळ्या उमेदवारांची जबाबदारी आपण त्याच पद्धतीने घेतली पाहिजे। माझ्या आधी बुरान भाईंनी सांगितलं की माननीय अजितदादा पवार हे शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणारे आहेत, संविधानाला मानणारे आहेत, त्यामुळं सर्व धर्म समभाव अशा पद्धतीने खरं तर अजितदादांचं कायम धोरण असतं। त्यामुळे मला खात्री आहे या महाराष्ट्राच्या विकास पुरुष, या महाराष्ट्राचे लाडके दादा अजितदादा पवार यांच्या सोबत आपण असणार आहात। आपल्या सगळ्यांचं मत हे विकासाला असणार आहे, घड्याळाला असणार आहे। त्यामुळं मामा मी आता येताना तौफिक भाईंचं ऐकत होते गाडीमध्ये, तुमच्याकडून काहीतरी विकास कामाचे शब्द घ्यायचे, त्याच्यामुळे त्यांनी तुम्हाला इथं बोलवलंय। त्यामुळे आपल्याकडून बरोबर आहे ना, आपल्याकडून नक्कीच या प्रभागात विकास कामांचा शब्द हा असणारच आहे। परंतु मामा तुम्ही असताल, आदरणीय अजितदादा असतील, या शहरातल्या कुठल्याही विकास कामाला कमी पडणार नाहीत। त्यामुळं आपण आता सगळ्यांनी एवढ्या जल्लोषाने इतक्या वेळ टाळ्या वाजवतायत, शिट्ट्या वाजवतायत, एकदा सगळ्यांनी हात वर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।